नामदेव गाडगे साहेब यांनी बेस्ट कामगार सेनेला रामराम ठोकून आपल्या बेस्ट वर्कर्स युनियन मध्ये प्रवेश केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं जाहीर अभिनंदन आणि आभार. आपले रावसाहेबांच्या हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आणि शाल सिपल देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मित्रांनो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट वर्कर्स युनियन. आदरणीय रावसाहेब आगे बोलो, तुम्हारे साथ है. शेरे साहेब आगे बोलो. तुम्हारे साथ. नंतर नामदेव साहेबांनी दोन शब्द आपल्याला मार्गदर्शन करावं. नामदेव गाडगे साहेब फार अभ्यासू नेतृत्व आहे, त्याने आपल्याला मार्गदर्शन करावं. धन्यवाद साहेब. आजच्या या द्वार सभेचे प्रमुख बेस्ट वर्कर्स युनियनचे सर्व किंवा आपल्या कुटुंब प्रमुख म्हटलं तर चालेल की रावसाहेब, संपूर्ण उपाध्यक्ष आणि बेस्ट वर्कर्स युनियनचे संपूर्ण पदाधिकारी, द्वार सभेच्या निमित्तानं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बरंच काही वर्णन केलेलं आहे आणि मी त्यावर परत बोलून वेळ घेणं उचित ठरणार नाही. तर नक्कीच सर्वांना माहिती आहे की येथे 25 तारीख आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. आजपर्यंत 16 ते 26 या 10 वर्षामध्ये ग्रॅड्युएशन झालं नाही. अनेक प्रकारची आश्वासनं दिली, अनेक प्रकारच्या युनियननं त्या ठिकाणी गेले आणि आपलं कौतुक आणि बोर्डावरती दिसून आलं, पण प्रत्यक्षात कृती काही केली नाही. जेव्हा रावसाहेबांनी 4 दिवसाचा संप केला, उपोषण केलं त्या ठिकाणी आणि संपूर्ण मुंबईला आणि प्रशासनाला दाखवून दिलं की आता यापुढे आमच्या कामगारांसाठी आम्ही काही करू शकतो, या लेवलला उतरावं लागतं. आणि 24 तारीख ही लास्ट तारीख आहे आणि 24 तारखेनंतर 25 तारखेला रावसाहेब जे आदेश देतील त्या रावसाहेबांच्या आदेशाला आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल. नक्कीच यामध्ये आपलं भलं आहे. सर्व कामगारांनी या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावात. मी बेस्ट कामगार सेनेमध्ये गेली जवळजवळ 32 वर्ष संयुक्त आघात चिटणीस म्हणून काम केलं, परंतु त्या ठिकाणी मला जो न्याय द्यायला हवा होता तो न्याय देण्याचं काम या ठिकाणी बेस्ट कामगार सेनेने केलं नाही. वारंवार तक्रारी करणं, वारंवार कुरघोड्या करणं, दाबून टाकणं, कामगारांचे प्रश्न सोडवायला गेल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी उलटच काहीतरी करणं, हे काम करत आले आणि शेवटी नाईलाज असतो 32 वर्षानंतर मला बेस्ट कामगार सेनेचा राजीनामा द्यावा लागला आणि बेस्ट वर्कर्स युनियनमध्ये मी दाखल झालेलो आहे. आपण जी जबाबदारी देणार ती जबाबदारी यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीनं मी पार पाडेल. एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जुलूम के टक्कर में अरे हमारा नेता कैसा हो, अरे हमारा नेता कैसा हो. माननीय राव साहेब आपणास मार्ग. अरे हमारा नेता कैसा हो. माझे सर्व सहकारी आणि मित्रांनो, माझ्या आधी अनेक वक्ते बोलले, विषय सविस्तर मांडणी केलेली आहे. आपण अनेक वर्ष लढलो, अनेक गोष्टी मिळवल्या, काही गोष्टी राहिल्या, त्यासाठी परत लढणं सुरू केलेलं. 2019 मध्ये एक ऐतिहासिक लढा दिला. 2007 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे 20% मिळवून दिले. जो कर्मचारी 14,000ला होता तो आज 45-50 हजाराच्या घरात आहे. त्याच आंदोलनाच्या जोरावर 11 जून 2019 आपण MOU केला. त्या MOU मध्ये लिहून घेण्याचं काम केलं की BSE ला जी काही तूट येईल ती मुंबई महानगरपालिका भरून देईल. कारण त्याआधी BSE ला जे काही पैसे मुंबई महानगरपालिका द्यायची ते कर्ज स्वरूपात द्यायची, त्याचा व्याज घ्यायची आणि म्हणून ही BST टिकावी याकरिता आपण तसं लिहून घेण्याचं काम केलं. आणि आजपर्यंत त्या एका MOUच्या कलमामुळे मुंबई महानगरपालिकेकडनं BSE ला दैनंदिन खर्चाला जी काही तूट होते त्याच्या बदल्यामध्ये पैसे दिले जातात. आपण त्याच MOU मध्ये लिहून घेण्याचं काम केलं की BST स्वमालकीच्या 3,337 बसगाड्या कायमस्वरूपी राखेल. हे लिहून घ्यावं लागलं कारण 12 फेब्रुवारी 2018ला शिवसेनेने ज्यांच्याकडे कमिटी होती त्याचा निर्णय घेतला की आता कॉन्ट्रॅक्टने बस म्हणजेच वेटलिस्टने बसेस आणायच्या.
पण हे कुठेही लिहून घेतलं नाही किंवा लिहून दिलं नाही की स्वमालकीच्या गाड्या किती राहतात आणि मग जर गाड्या शिल्लक नाही राहिल्या तर कामगारांचं काय होणार या अनुषंगाने आपण 11 जून 2019च्या MOU मध्ये लिहून घेण्याचं काम केलं की BST कायमस्वरूपी 3337च्या बस ताफा राखेल आणि स्क्रॅप झालेल्या गाड्यांच्या ऐवजी नवीन गाड्या आणण्याकरिता मुंबई महानगरपालिका पैसा आपण सर्व लिहून घेतलं. त्याचप्रमाणे त्याच्यात हेही लिहून घेतलं की 16 ते 21चा करार काही महिन्यात वाटाघाटी करून करण्यात येईल. पण हे सर्व आपण जूनच्या महिन्यामध्ये केलं. त्यावेळेला जे रिटायर झालेले कर्मचारी होते 2016 पासून त्यांच्याही ग्रॅज्युटी दिल्या गेल्या नव्हत्या. आपण हे लिहून घेतलं की त्या सर्वांच्या थकीत रक्कम तातडीने देण्यात यावा आणि त्यानंतर जो कोण रिटायर होईल त्याला कायद्याप्रमाणे त्याचे ग्रॅज्युटीचे पैसे दिले गेले. हे सर्व झालं आणि 26 जुलै 2019ला BSTला BIR ऍक्ट मधनं बाहेर काढण्याचं काम केलं. आपलं सुरक्षा कवच त्याच्यातनं बाहेर काढलं आणि घाईघाईने बेस्ट कामगार सेनेने 5 सप्टेंबर 2019ला MOU केला आणि काय म्हणाले की 7वा वेतन आयोगाच्या धर्तीवर केलं ना. धरती मिळाली ना आभाळ लोंबकळत ठेवलं. पण एक मात्र त्यांनी गोष्ट केली ते म्हणजे आपलं मृत्यूपत्र सही करून देऊन टाक. त्यांनी लिहून दिलं की BST येणाऱ्या काळामध्ये म्हणजे भविष्यात जे काही आर्थिक काटकसर आणेल त्यांना मंजूर, जे काही प्रशासकीय बदल आणेल त्यांना मंजूर. आज आपण बघत आहोत जी परिस्थिती आपल्यावर उडवली. याला उचल इकडे टाक, त्याला उचल तिकडे टाक आणि काही करता येत नाही. ते तर काही करत नाही. आपण किमान कोर्टात जाऊन लढण्याचा प्रयत्न करतो कारण या लोकांनी लिहून दिलेला आहे. पण हे तर सुरुवात आहे मित्रांनो. कारण गाड्या आणत नाहीये. यांचं सरकार असताना 3 बजेट येऊन गेले मुंबई महानगरपालिकेमध्ये. एक साधी नवीन बसगाडी घेतली नाही. बसगाडी तर लांब, साधं पत्र दिलं नाही की नवीन बसगाड्या घेतल्या पाहिजेत. आणि आज फक्त 249 गाड्या शिल्लक. कसं चालणार आहे येणाऱ्या काळामध्ये? कारण की यांनी लिहून दिलंय आर्थिक काटकसर म्हणजे काय. उद्या जर BSTने ठरवलं की आम्हाला यांचा पगार परवडत नाही, नोटीस देतील आणि प्रत्येकाला नोकरीवरून काढून टाकतील मी. कारण या नालायकांनी लिहून दिलेलं आहे. आपण 16 ते 21 त्यांनी जे काय पाप केले ते स्वीकारलं नाही. आपण कोर्टात गेलो, कोर्टातनं अंतरिम वाढ घेतली. कोणत्याही अटी शर्ती न अंगावर घेता आपल्याला 13वा कलम लागू नाही मित्रांनो. आपण ते स्वीकारलं नाही. पण ते न स्वीकारता देखील आणि आपल्या केस मधले सर्व अधिकार अबाधित ठेवून आपण जी काही अंतरिम वेतन वाढ आहे, ती जी काही वाढ आहे ती अंतरिम मध्ये आपल्याला मिळाली आणि आपली केस सुरू आहे. मधल्या काळामध्ये अनेक घडामोडी झाल्या. 6 ऑगस्टला आपण ग्रॅज्युएटीच्या संदर्भात मोर्चा काढला. माननीय आयुक्तांसमोर चर्चा झाली. आपण त्यांना सांगितलं की ग्रॅज्युएटी करिता तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतील, वेगळी तरतूद करावी लागेल. कारण ग्रॅज्युएटी आणि अंतिम देयाची थकीत रक्कम आज जवळपास 1,500 कोटी रुपये. आणि मुंबई महानगरपालिका आपल्याला किती तरतूद करते? 1000 ते 1200 कोटी. कसं होणार मित्रांनो? हे आपण सर्व मांडणी केली. नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये उपोषणाचं आंदोलन सुरू केलं. 4थ्या दिवशी आपल्याला बेस्ट उपक्रमाकडनं सांगण्यात आलं की तुम्ही तुमचं आंदोलन स्थगित करा, दुसऱ्या दिवसापासून चर्चा सुरू करतो. आपण ते स्वीकारलं, आंदोलन स्थगित केलं आणि 14 तारखेला माननीय महाव्यवस्थापक मुंबई महानगरपालिकेचे DMC आणि आपले सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली. 3 महिन्याच्या आत आपल्या सर्व मागण्या
मग वेटलिस्ट कर्मचाऱ्यांना समान कामाला समान दाम, आपला वेतन करार, म्हणजे 7वा वेतन आयोग आणि मुंबई महानगरपालिका समकक्ष वेतनमान याचा जो वेतन करार आपण मागितलेला आहे त्याच्यावरती चर्चा करून निर्णय घेणं, सप्लायच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि ग्रॅज्युटी अशा सर्व गोष्टींवर, ज्याच्यामध्ये आपल्या मागणी पत्रामध्ये रिक्त पद भरणं, प्रमोशन हे सर्व विषय आहेत, या सर्वांवर चर्चा करून निर्णय घेण्याचं ठरलं मित्र. चर्चाही सुरू झाल्या, आजही चर्चा होती. मधल्या काळामध्ये जनरल मॅनेजर रजेवर गेले, अजून एक्सटेंड झालेली रजा अजून जॉईन झालेली नाही. आपण गेल्या आठवड्यापासून सुरुवात केली. आधी चेअरमॅन महोदयांना भेटलो, मग स्टँडिंग कमिटी चेअरमॅन, आपण सभागृह नेते या सर्वांना निवेदनं दिलेली आणि त्यांना सांगितलंय की जो आपला निर्णय झालाय की 24 तारखेपर्यंत काहीतरी झालं पाहिजे, नाहीतर पुढचं आंदोलन ठरवू. सर्वजण बोलताना चांगलं बोलताय, अपेक्षा आहे की सोडवतील, पण आपण तयारीत राहिलं पाहिजे मित्र. कारण आपण जर जे काही गेले 8-10 महिने प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामुळे आपला हा प्रश्न जिवंत आहे. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. आपण जोपर्यंत नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये आपण उपोषणाचं आंदोलन केलं, तदनंतर वाटाघाटीला बसलो, त्याच्या अगोदरपर्यंत कोणतीही संघटना वेतन करारावर बोलत होती का? कोणी बोलत नव्हती. आपण वेतन कराराची वाटाघाटी सुरू केली की आपले आले. एका संघटनेने सांगितलं की आम्हाला 25,000 अंतरिम वाढ पाहिजे. काय कॅल्क्युलेशन आहे मला माहिती नाही, कारण आपण जाहीररित्या सांगितलेलं आहे की आता जे काही वेतन मिळत आहे, जे वाढीव मिळालंय आपल्याला, जर आपण खराखुरा 7वा वेतन आयोग लागू करून घेतला तर भत्ते अधिक मिळतील, पण भत्त्यांना सोडून जी पगारवाढ होईल ते 8 ते 10 हजाराची किमान वेतनवाढ आपण बोललेलो आहोत. आणि हे महाशय बोलतात 25,000. सर्वात चांगली बाब म्हणजे यांनी यांचं मागणी पत्र दिलेलंच नाही. पण शशांकराव गेले ना, बेस्ट वर्कर्स युनियन गेली ना, मग आपण काहीतरी बोललं पाहिजे. काही लोक एकत्रित आली, काही युनियन एकत्र आले, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही बघा, त्यात फार कमी लोक वेतन करारावर बोलताय का? कारण त्याच्यामध्ये जेवढ्या संघटना आहेत, एकतर बेस्ट कामगार सेना आहे, ज्यांनी आपलं मृत्यूपत्र सही करून देण्याचं काम केलं. त्याच्यानंतर त्याच्यातले हकललेले 2 लोक ज्यांनी 2 संघटना बनवल्या, त्यांच्या संघटना आहेत. ते कसं बोलणार? कारण त्यांनी त्या MOU वर सही केली. अजून एक संघटना आहे ज्यांनी MOU वर सही केलेली आहे, ज्यांनी आधीच आपल्या मृत्यूपत्रावर सही केली आहे. ते परत 16 ते 21च्या करारावर बोलू शकतात का मित्रांनो? तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की त्या लोकांची जी काही धडपड आहे ती फक्त एवढ्यासाठी आहे की बेस्ट वर्कर्स युनियन, आता त्यांना माहिती आहे की बेस्ट वर्कर्स युनियन वाटाघाटी करते तर काहीतरी चांगलं घडेल, आणि मग चांगलं घडलं तर त्यांचं काय होणार. आणि फक्त एवढ्यासाठी जिथे आम्ही भेटून येतो, जिथे काही निवेदनं देतो, तिथे हे लोक नंतर जातात आणि फोटो टाकतात. वाटाघाटी काय होतात माहिती नाही. आपण आंदोलन केलं, 3 महिन्याची आपल्याला वाटाघाटीसाठी मुदत होती. ती मुदत संपत आली, आपण कोणाची वाट बघितली नाही मित्रांनो. 17 फेब्रुवारीचा दुरू हॉलची सभा लावली, त्याच्यात पुढचे निर्णय घेतले आणि यांची लोक सुरू झाली बोलायला, अरे उपोषण करून काय होतंय, अमुक करा तमुक. तुम्हाला कोणी थांबवलंय? गेले 2-3 वर्ष या लोकांना कोणी हात पकडले होते? कोणी सांगितलं होतं? BR ऍक्ट तर काढला ना तुम्ही, मग तुम्हाला कोणी रोखलं होतं काय करायला? मित्रांनो, यांना प्रशासनाविरोधात नाही बोलायचं. हे कोणा विरोधात बोलणार? तर बेस्ट वर्कर्स युनियनच्या विरोधात. हे म्हणतात की उपोषण करून काय होणार,
मित्रांनो, उपोषण केलं आपण, आपले प्रश्न समोर आले, वाटाघाट्या सुरू झाल्या, प्रशासन असेल, लोकांपर्यंत असेल, मीडियापर्यंत असेल, आपले प्रश्न गेले. तुम्हाला आठवत असेल 2019 मध्ये ज्या आंदोलन झालं त्याआधी जवळपास 2 ते 3 वेळा आपण प्रश्नांना घेऊन उपोषण केली होती. मी आजही सांगतो, कारण जे काही उपोषण केलं, कोणावर केस झाली का, कोणाचा खाडा झाला, काही नाही ना, इन्क्वायरी नाही, काही नाही. एकटा शशांकराव बसला होता, पण आपले प्रश्न समोर गेले, वाटाघाट्या सुरू झाल्या. मी आजही सांगतो, जर उपोषण करण्याने माझे प्रश्न सुटणार असतील तर शशांकराव एकदा नाही 10दा उपोषण करायला तयार आहे. आपल्याला कामगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत. खराखुरा 7वं वेतन घ्यायचं आहे आणि त्याची तयारी आजही वाटाघाटी होत्या. आपण कुठे बसतोय, जरी जनरल मॅनेजर नसल्याचं वाटाघाटीमध्ये जे काही तांत्रिकी बाबी आहे त्याच्यावरती चर्चा सुरू आहे. निर्णय होतील ज्या वेळेला व्हायचे, पण जे काही बाबींवर चर्चा व्हायची आहे त्या सुरू आहे आणि ह्यांना ते काही बहुतेक पचनी पडत नाहीये की वाटाघाट्या अजून चालू कशा आहेत. मित्रांनो, मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. आपल्याला आपले सर्व प्रश्न सोडवायचे. आपण वेटलिस्ट कामगारांसाठी सांगितलं होतं की जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याबरोबर, म्हणजे प्रशासन, कॉन्ट्रॅक्टर आणि युनियन, अशी एक बैठक लावा. त्यांनी कबूल केलेलं आणि मला अपेक्षा आहे की ती लागली पाहिजे. कारण समान कामाला समान नाम, याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे. त्यांच्यावर त्यांची भूमिका समोर येणं गरजेचं. मी परत वेटलिस्ट बद्दल बोलेन. आधी ज्या वेळेला वेटलिस्ट सुरू झाली, युनियन्स आपण काम करायला लागलो, कंपन्या युनियन बरोबर वाटाघाटी करायला तयार नव्हत्या. आपण अनेक भूमिका घेतल्या, त्याच्यानंतर वाटाघाटी सुरू झाल्या. मग त्या बोनस बद्दल असतील, बाकीच्या गोष्टींबद्दल असतील. आणि आज पहिल्यांदा आपण आपलं आंदोलन केल्यानंतर उपोषणाचं बेस्ट उपक्रमाबरोबर वेटलिस्ट बद्दलची चर्चा सुरू झालेली आहे. आपल्याला पाहिजे ना, कारण की प्रिन्सिपल एम्प्लॉयर आहे. मित्रांनो, मी एवढंच सांगेन की जर आपण लढलो आणि एकत्रित लढलो, एकजूट ठेवली, काय वेटलिस्ट, काय रिटायर्ड आणि काय कार्यरत कर्मचारी, मी तुम्हाला ग्वाही देतो मित्रांनो की आपण जर एकजूट ठेवली आणि लढलो, जोपर्यंत आपले प्रश्न सुटत नाही तोपर्यंत बेस्ट वर्कर्स युनियन पिछे हटणार नाही, आपले प्रश्न सोडवेल. आणि मला अपेक्षा आहे आणि खात्री आहे की आपण एकत्रित लढलो तर आपण नक्कीच आपले हक्क मिळवू. या विश्वासाने मी इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर